नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं जीडीपी अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे धर्मदाय संघटनेचा जो मागच्या वेळेस एक्झाम झालेली होती, त्याची जाहिरात जी आहे ती 9/9/2025 रोजी प्रकाशित झाली होती आणि त्याची एक्झाम झाली होती. तर त्याचं एक घोषणापत्र आलेलं आहे. आजच्या दिवसात म्हणजे 24 मार्च 2026 एक घोषणापत्र आलेलं आहे आणि याच्यानुसार सांगितलेलं आहे की त्याची निवड यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. निवड जी आहे ते सिलेक्शन लिस्ट जी आहे ती लागलेली आहे. त्याच्यामध्ये लेखी परीक्षेत ज्यांना ज्यांना चांगले मार्क होते गुणवत्ता यादीनुसार त्यांची निवड सूची जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. पण या घोषणापत्रामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे मित्रांनो, की जाहीर झालेली आहे. परंतु याच्यामध्ये काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला थोड्या लक्षात ठेवायच्या आहे, की नियुक्ती तुमची केलेली आहे, तर याच्यामध्ये तुमचं नाव समाविष्ट असेल, याचा अर्थ तुमचं सिलेक्शन झालंय असा अर्थ होत नाही. त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, की तुमचं जेव्हा कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्ट होईल, त्याच्यानंतरच तुम्हाला जे आहे ते पात्र जे आहे ते ठरलं जाईल. ठीक आहे? कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्ट झाल्यानंतरच. तेव्हाच तुमची जी नियुक्ती झाली असं मानलं जाईल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरला होता किंवा या कागदपत्रामध्ये कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास तुम्हाला तिथून बादही केल्या जाईल असंही इथे सांगितलेलं आहे. हे छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सोबतच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, की जे वेटिंग लिस्टमध्ये स्टुडंट असतील, ठीक आहे, ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी अशी आहे, की ज्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे, त्यांच्या नावांच्या जागी त्यांनी जर काही कागदपत्र दिली नाही किंवा मेडिकल टेस्टमध्ये काही अपात्र ठरलेस किंवा ते विद्यार्थीच तिथे मेडिकल टेस्टसाठी आले नाही, तर त्यांना अपात्र ठरवून जे प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांना जे आहे ते इथे पात्र ठरवण्यात येईल. प्रतीक्षा यादीमधले जे अनुक्रमांक असतील, त्यांच्यानुसार त्यांना जे आहे ते पात्र ठरवण्यात येईल आणि त्यांना मग सिलेक्शन जे आहे ते दिलं जाईल, असं इथे सांगितलेलं आहे. सोबतच आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे, की जी यादी आलेली आहे, ही यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिसून येईल. ती जी यादी आलेली आहे, याच्यामध्ये नेमके काय-काय, कशा-कशा प्रकारे गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही जी यादी आहे, ही सिलेक्शन लिस्ट जी लागलेली आहे, ही याच्यासाठी पोस्ट जी आहे ती इन्स्पेक्टरची पोस्ट होती मित्रांनो आणि जनरल कॅटेगरीमध्ये जर बघायचं झाल्यास, तर इथे तुम्हाला अप्लिकेशन सिक्वेन्स नंबरनुसार जो आहे अप्लिकेशन तुमचे जो पण अप्लिकेशन नंबर असेल तोही दिसून येईल आणि रोल नंबर सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट रोल नंबर जो आहे तो सर्च बारमध्ये टाकून सुद्धा सर्च जे आहे ते करू शकता. सोबतच कॅन्डिडेटचं पूर्ण नाव सुद्धा इथे दिलेलं आहे. तो कोणत्या जेंडरचा होता, मेल, फिमेल हे दोन्ही दिलेलं आहे. डेट ऑफ बर्थ सुद्धा दिलेली आहे. कास्ट कॅटेगरी तुम्ही जी पण फॉर्ममध्ये कास्ट कॅटेगरी मेन्शन केलेली होती त्यानुसार इथे इन्फॉर्मेशन जी आहे ते दिलेली आहे. सोबतच आता तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे ते इथे दिलेलं आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये होतात म्हणजे पण जनरल कोणत्या कॅटेगरीमध्ये होतात ही संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे इथे दिलेली आहे. सोबतच इथे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, असंच जे ओपन वुमेन रिझर्वेशन असेल, स्पोर्ट पर्सन असेल, ठीक आहे, ओपन कॅटेगरीसाठी त्याचप्रमाणे मग एस-सी, एक्स सर्व्हिसमॅन कोणी असेल, एस-सी कॅटेगरीचे स्टुडंट असेल, एस-टी कॅटेगरीचे असतील, अशा सर्वांसाठी हे प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला आढळून येईल. फक्त इथे जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं त्याचप्रमाणे इथे लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये क्लिअरली इथे सांगितलेलं आहे काही सूचना, की वरील निवड यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट आहे याचा अर्थ असा होत नाही, की तुमची नियुक्ती झाली आहे. याच्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी होणार आहे, सोबतच तुमचे प्रमाणपत्र पडताळणी होणार आहे. या 2 गोष्टींच्या बेसवर मग तुमचं सिलेक्शन होणार आहे. परंतु आता सपोज फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरल्यास किंवा एखादं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसल्यास, तुम्ही जे आहे तुमचं पूर्ण सिलेक्शनमधून नाव जे आहे ते काढण्यात येईल आणि त्यावेळेस मग जे वेटिंग लिस्टमध्ये जे मुलं आहेत त्यांना मग तिथे संधी जी आहे ती दिली जाणार आहे. किंवा तुमची माहिती खोटी आढळल्यास त्यावेळेसही मग तुम्हाला तिथून काढण्यात येईल आणि वेटिंग लिस्टमध्ये मुलांना नाव देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची कागदपत्रे थोडी व्यवस्थित करून घ्या आणि वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा तयार राहा. तुमचं सिलेक्शन जे आहे ते होण्याचे चान्सेस वाढण्यात आलेले आहेत. तर ही होती मित्रांनो आजची एक अपडेट. तुमच्या मित्र सुद्धा या अपडेटबद्दल माहिती द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. म्हणजे जेणेकरून पुढची कोणतीही अपडेट असेल ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत जे आहे ते पोहोचवण्यात येईल. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.